विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कैलासरानां शिवचन्द्रमौळी फणेन्द्रमाथां कुटीजडाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझरीं शम्भो मजकोनतारी। दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते। मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे नमन दंडवत। आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे नमन दंडवत। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या वाळा चालवी सकळा नामा म्हणे। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। श्री संत महाळू बाबा की जय। अत्रि ऋषी अनुसया माता की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अध्याय 6वा। काल आपण 4था आणि 5वा अध्याय पाहिलेला आहे। आज आपल्याला 6वा अध्याय या ठिकाणी सुरू करायचा आहे। त्यापूर्वी सर्व श्रोते मंडळींना सूचना आहे, मोबाईलद्वारे यूट्यूबद्वारे जी मंडळी त्या ठिकाणी कथाकल्पतरू ग्रंथाचं श्रवण करत आहेत त्यांनी भक्तिपंथ बहुसोपा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। त्यानंतर लाईक आणि शेअर करा। रोज व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर मिळण्याकरता बेल आयकॉन त्या ठिकाणी दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। तुम्हाला सर्व व्हिडिओ रोजचे रोज त्या ठिकाणी मिळून जातील। गोपाल कृष्ण भगवान की श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री रुक्मिणी रमणाय नमः। वंशपायना राये विनविले कि मागा शांती परवीचे भले राजधर्म निवेदिले संकलोनी आता तेथील आपद्धर्म मज सांगावे उत्तम तव एके म्हणे सप्रेम। वंशपायन आणि जन्मेजय या दोघांच्या संवादातून सुरू असणारा हा कथाकल्पतरू ग्रंथ आपण पाहिलं काल की राजधर्माचं ज्ञान सुरू आहे। भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म त्या ठिकाणी सांगत आहे। आता पुढचा राजधर्म काय आहे, काय राजाचे लक्षण आहेत ते त्यांनी विचारलेले आहेत। भीष्मासी पुसे युधिष्ठिर की जो राजा तीक्ष्ण दीर्घसूत्र बंधूच्या ठाई निरंतर नाही सानुकृष्टता परिशंकित वृत्ती विहे ज्याचे राज्यपुर भेदले होय असंभवी मित्र पाहे निर्दव्य जो
भीष्मांना युधिष्ठिरजी विचारतात की आपल्या भावाच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी प्रीतिभाव प्रेमभाव त्या ठिकाणी नसेल राजाचा, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही सांगा. भिन्न मंत्री भिन्न अमात्य आणि परचक्र अभियात दुर्बळ राज्य झाले बहुत तेने काय करावे. आणि जर राजाच्या विरोधात मंत्री गेले, अमात्य त्या ठिकाणी गेले आणि अशात जर त्या ठिकाणी परचक्र आलं, दुसऱ्या शत्रूने जर वेढा घातला, तर दुर्बळ राजानं त्या ठिकाणी काय करावं. जो यावरी भीष्म सांगे उपदेशू, जरी बाह्य राजा विजिगीषू धर्मार्थ कुशळ बहुवसू तरी शीघ्र संधी कीजे. यावर भीष्माचार्य म्हणतात अशा वेळेस एक करायचं, समोरचा राजा जर त्या ठिकाणी धर्मशील असेल, कुशल असेल, तर त्याच्यासोबत संधी त्या ठिकाणी करायची आहे. संधी करायची म्हणजे हातमिळवणी करायची, युद्ध होऊ द्यायचं नाही. जो पापे करुणी भारी आपला निरोध करी तयास ही झड करी की जे संधी. आणि एखादा पापी राजा सुद्धा असला आणि जर प्राण जाण्याची वेळ आली, तर काही काळापुरती आपण संधी करून युद्ध थांबवलेलं बरं. अशा प्रकारचा सल्ला भीष्माचार्य युधिष्ठिर महाराजांना त्या ठिकाणी देत आहेत. अथवा राजधानी टाकूनी नातरी द्रव्यादी देऊनी आपत्ती टाळावी राजेनी प्राण आपला वाचवावा. धन देऊन जर त्या ठिकाणी किंवा राजधानी देऊन जर संकट टळलं तर टाळावं, पण जीव त्या ठिकाणी वाचवावा. जिवंत असता मागुते द्रव्य जोडेल यथार्थे कोशबळ देऊन पदार्थे आपत्ती तरी जे. द्रव्य दिल्यानंतर त्या ठिकाणी प्राण वाचत असेल तर फार उत्तम, कारण जिवंत असता मागुते द्रव्य जमा होते. मनुष्य जिवंत असेल तर या बाकीच्या गोष्टी पुन्हा मिळवता येतात. एक सुभाषितकार गोड वर्णन करतो, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. काही गोष्टी त्यानं सांगितले की या गोष्टी पुन्हा मिळवता येतात. पुनर्वित्तम, पैसा गेलाय पुन्हा मिळवता येईल. पुनर्मित्रम, एखादा मृत्यू मरण पावला किंवा दुरावला, पुनर्मित्रम, दुसरा मित्र बनवता येईल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, पहिली पत्नी तारुण्यातच मरण पावली, दुसरी पत्नी करता येईल. पुनर्मही, जमीन गेली, घरदार गेलं, पुन्हा मिळवता येईल. पण एतत् सर्वं पुनर्लभ्यम, हे सगळं पुन्हा मिळवता येईल. न शरीरम पुन्हा पुन्हा, परंतु शरीर पुन्हा पुन्हा मिळवता येत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी शरीर हे दुर्लभ आहे. म्हणून माणसानं कोणत्या ना कोणत्या प्रकारे येन केन प्रकारे आपलं शरीर त्या ठिकाणी वाचवलं पाहिजे. परी अर्थानिमित्त आत्मा देदावा सत्य कुटुंब संरक्षण व्हावे यथार्थ शक्य असता. आणि जीवानंतर आपलं कुटुंब सुद्धा त्या राजानं रक्षण केलं पाहिजे, असा युधिष्ठिर महाराजांना भीष्म त्या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी देत आहेत. तव म्हणे युधिष्ठिर ज्याचे कुपित अभ्यंतर बाह्य पीडित कोशमंत्र सूत्र क्षीणे काय कीजे. त्यावर युधिष्ठिर म्हणतात, अहो ज्याचं त्या ठिकाणी कोश आणि मंत्र त्या ठिकाणी बाह्य पीडित आहेत, ज्याचे सगळे सूत्र क्षीण झालेले आहेत, त्यानं काय करावं. यावरी भीष्म म्हणे पांडवा शीघ्र संधीची अथवा पराक्रमही करावा दैव प्राधान्य जाणूनी. भीष्माचार्य म्हणतात अशा वेळेस एक तर युद्ध करावं, नाहीतर संधी करावी. ज्याच्याजवळ कोश ज्याचा रिकामा आहे त्यानं, त्या राजासाठी हा उपदेश आहे. थोड्या सैन्य अनुरक्ते जिंकविल महती सेनेते झुंजी मिलिया पावे स्वर्गाते वाचता पृथ्वी भोगी. युद्ध करणं चांगलं, कारण जर जिंकले तर राज्याचा उपभोग मिळेल आणि गेले तर त्या ठिकाणी पृथ्वीचा उपभोग घेता येईल, म्हणजे साम्राज्य मिळेल. तरी प्राप्त काळा ते मोहे राजान जावे तोलवला आहे आपत्ती पावी अर्थी एक इतिहास पुरातन. परंतु त्या काळामध्ये त्या ठिकाणी राजा हा वाचणं फार महत्वाचं आहे, नाही का. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सगळे मावळे काय म्हणायचे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. पण येन केन प्रकारे राजानं आपले प्राण वाचवून, कारण राजा आहे तर सगळं त्या ठिकाणी पुन्हा सैन्य निर्माण करता येईल, पुन्हा राज्य मिळवता येईल, पुन्हा पराक्रम गाजवता येईल. म्हणून राजानं स्वसंरक्षण, कुटुंबाचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. असो, त्या संदर्भात एक इतिहास आपल्याला ते सांगतात. कोणी एक जळस्थान तेथे मत्स्य होते तीन दीर्घसूत्री दीर्घ काळज्ञ आणि उत्तम प्रतिभ पै. एक जळस्थान, पाण्याचं सरोवर वगैरे आहे, तिथं 3 मत्स्य होते, 3 मासे होते
आणि दीर्घ काळ ज्ञानी होते ते, म्हणजे ज्ञानी होते, उत्तम प्रतिभा त्यांची होती. 3 मत्स्य आहेत मासे, ते जळ स्त्रवता दिसे. मग दीर्घकाळज्ञ म्हणत असे, येत मोठी आपत्ती असे अन्यत्र जावे निर्भये. पण त्या जलाशयातलं पाणी कमी होऊ लागलं. मग त्यातला जो एक दीर्घकाळज्ञ होता, ज्याला पुढचं सगळं कळायचं, तो म्हणू लागला इथं आपत्ती येणार आहे, आपण हे सोडून गेलेलं बरं. बघा 3 माशांची कथा आहे. ऐकोनी दीर्घसूत्री म्हणे, अहो त्वरा न करणे, परी अनादरोनी ते बोलणे, विचारिले उभयती. जो दीर्घसूत्री होता, हे बघा कोण, एक दीर्घसूत्री आहे, एक दीर्घ काळज्ञ आहे आणि एक उत्तम प्रतिभा संपन्न आहे. तिघांचे 3 गुण आहेत बरं का. तर दीर्घसूत्री काय म्हणतो, अहो गडबड करू नका. आपण त्यांना असा त्या पहिल्याचा शब्दाचा काय केला, अनादर केला. त्यानं मत मांडलं आपलं की आपण हे सोडून जावं. पण दुसऱ्यानं सांगितलं नाही नाही, थांबा म्हणे, गडबड करू नका. मग वाहत होते निर, तेथे तेने मार्गी दोघे शीघ्र, जाऊन या राहिले थोर डोहा माझी. तो दीर्घसूत्री तिथंच थांबला. परंतु दीर्घकाळज्ञ आणि जो उत्पन्न प्रतिभावाला होता, ते त्या वाहत्या पाण्याच्या तिथं त्या पुढच्या डोहात जाऊन, ते वाहत्या पाण्याच्या पुढं त्या ठिकाणी ते जाऊन राहिले आणि हा त्या डोहातच राहिला. इकडे मत्स्यजीवी येऊनी मत्स्यधरी जाळी घालूनी, तर दीर्घसूत्री बंधन पावला अकस्मात. ज्यानं विरोध केला होता तेव्हा इकडं मत्स्यजीवी म्हणजे कोळी, मासेमारी करणारा, त्यानं जाळं त्या ठिकाणी घातलं आणि त्या जाळ्यात तो दीर्घसूत्री अडकला, बंधनात अडकला. ऐसा दीर्घसूत्री ते वेळा, जाळी मरणा ते पावला, म्हणून प्राप्त काळी भूपाळा, स्थळ सोडावे अवश्य. आणि मग काय, जाळ्यात आला म्हणजे त्याचा मृत्यू त्या ठिकाणी ठरलेला आहे, तो मरण पावला. तात्पर्य एवढं सांगितलं या कथेतून की योग्य समय आल्यानंतर, माणसानं कळाल्यानंतर लगेच ती जागा, ती ठिकाण सोडलं पाहिजे. एखाद्या जागेवर आपल्याला माहीत झाली की ते संकट आहे, तर ते सोडायला आपण त्या ठिकाणी तात्काळ, नाही का, भूकंप व्हायला लागला आणि डगमग भिंती होत आहे आणि मग आता कशाला झोप मोडायची, उठून नंतर पाहू, झोप झाली की पायठा, असं जमणार आहे का? नाही नाही नाही, लगेच त्याला त्या ठिकाणी समय सूचकता असं म्हणतात, ते त्यानं साधलं पाहिजे राजानं. यावरी पुसे युधिष्ठिर अनेक शत्रू बलवत्तर, त्याही बेडीला नृकोर सोय असे एकला. मग युधिष्ठिर महाराज आणखी एक प्रश्न विचारतात. शत्रू बलवत्तर आहेत आणि त्यांनी राजाला जर वेढा दिला तर राजानं काय करावं, आणि राजा एकटाय काय करावं. मग तेने कैसे करावे, ते मज यथार्थ सांगावे आणि तैसेची निरूपावे. अरे मित्र उदासीन, त्यानं काय करावं सांगा. मित्र अमित्रता पावे, ते तर विग्रही कोणा करावे, संधी कोणासी योजावे हेही सांगा. मग म्हणे गंगानंदन, देश काळ सामर्थ्य पाहून, संधी विग्रह आचरण सोये कीजे. देश काळ पाहायचा, मग संधी करायची का युद्ध करायचं ते ठरवायचे. अगा किंबहुना आधी अमित्रेसी करावा संधी, समय जाणून स्वबुद्धी वर्तावे राया. समय मित्रेसी विरोधी जे, अमित्रेसी संधी कीजे, तेने महत् फळ पाविजे. ऐक इतिहास धरती, त्या संबंधी संधी करायची का विरोध करायचा एक इतिहास सांगतात. कोणे एके अरण्यात होता वटवृक्ष अद्भुत, लता जाळी परिवृत्त परिच्छिन्न पै. वटवृक्ष होता, वेलीचा गुंताडा त्याच्यावर होता भरपूर. आता झाड मोठं, त्याच्यावर जुन्या सगळ्या वेली चढलेल्या, सगळा गुंता त्याच्यावर. त्याचे मुळी शतमुख महावारुळ होते एक, तेथे फलित नामे देख मूषक असे. आणि त्या वडाच्या झाडाच्या तळाला काय होता, वारुळ होतं. शतमुख नावाचं वारुळ आहे आणि त्या वारुळात एक फलित नामे मूषक आहे, उंदीर नाव त्याचं फलित आहे. त्या वटडेंगेचे अवधारी, लोमश मार्जार निरंतरी, असे पक्षी संहारकारी श्री गृह धरोनी. आणि त्याच्याच एका शाखेवर, एका डाळीवर लोमश नावाचं मांजर आहे. बरं, ते कशा करता, पक्षी खाण्याकरता. त्यानंही तिथं वर आपला डेरा त्या ठिकाणी दिलेला आहे की जेणेकरून पक्षी मारता येईल या हिशोबाने. पहा, आणि ते वटवृक्षी राती पारधी श्वापदे बांधिते, त्या सवेस एके समयांती बांधवला तो मार्जार. आणि त्याच वटवृक्षावरच्या पारधी त्या ठिकाणी श्वापद त्या ठिकाणी पकडण्याकरता येत होते. म्हणजे तिथं शिकारी सुद्धा येत होता त्या वडाच्या झाडाजवळ. आणि एका रात्री तो मांजर, ती जी मांजर होती पक्षी खाण्याकरता आलेली,
तो मांजर तो बोका त्या ठिकाणी तो बांधल्या गेला, बंधनात सापडला. तो निर्भय जाऊन तेथे मूषक वृक्षी वेधला, त्वरी ते मांजरे मांस संग्रहिले होते ते भक्षिता झाला. त्यावेळेस काय झालं, उंदराला त्या ठिकाणी सगळं निर्भय वाटलं. कसं, त्याला वाटलं आता मांजर त्या ठिकाणी जो होता तो बोका तो बांधल्या गेला. तो मूषक लगेच त्यानं त्या ठिकाणी काय केलं, वारुळातून तो मूषक निघाला, झाडावर गेला आणि मांजरानं जे मांस तिथं जमा करून ठेवलेलं होतं ते त्याचं त्यानं भक्षण केलं. इतक्यात तेथे मुंगूस एक उंदिराचा वैरी आणि प्राप्त झाला ऊर्ध्वमुख ते देखिला मूषके. तितक्यात तिथं मुंगूस आला आणि पाहिलं त्या मुंगसानं तर वर त्या ठिकाणी उंदीर गेलेला आहे. उंदरानं सुद्धा मुंगसाला पाहिलं. मागिले भागी दुसरा वैरी चंद्रनामा उलुका उधारी तो देखिला शाखेवरी उंदरी तेने. आणि उंदरानं खाली पाहिलं तर खालून कोण येतोय, मुंगूस. आणि वर पाहिलं तर चंद्रनामा उलूक म्हणजे घुबड, तोही त्या ठिकाणी त्याचा शत्रू आहे असं उंदरानं आता पाहिलं. एवम दोघा अरे आतुडला महद्वया ते पावला मग विचारारंभीला धैर्य धरूनी. आता काय करावं, वर घुबड आहे, खालून मुंगूस येत आहे आणि मांजराचं मांस हा त्या ठिकाणी खात आहे. आता काय करावं, मग त्याने विचार केला. पण विचार करताना धैर्य गमावलं नाही. धैर्य जर असलं तर मग विचार चुकत नाही. धीर जर कायम असला तर मग त्याच्यावर निर्णय घेता येतो काय करायचं. मग म्हणे भूमिये नकुळ दिसे ऊर्ध्वतरी उलुक असे तिचा पाश संशय विशेषे मार्जारू हा मम शत्रू. त्याने विचार केला, भूमीवर नकुळ म्हणजे मुंगूस आहे, वर घुबड आहे आणि तिथं गुंतलेला, जाळ्यात गुंतलेला मार्जार, तिघही माझे शत्रू आहे. आता काय करावं, एखादा भक्षील तिघा आत मरण पावले निभ्रांत तरी बुद्धी करू येत जीवनार्थी. आता यातला एक जरी आला तर माझा मृत्यू ठरलेला आहे, मी मांस खाऊन काही माझा फायदा होणार नाही. आता काहीतरी आपण काय करू, युक्ती करू. शत्रू पंडित असावा मूर्ख वैरी नसावा ऐसा काळ विचारे निबरवा संधी विग्रह कीजे. शत्रू सुद्धा मूर्ख नसला पाहिजे, तोही हुशार असला पाहिजे. आणि मग तिथं म्हणजे संधी त्याच्याशी करायची का काय करायची त्याला कळलं पाहिजे ना. चला मग विनय मार्जारासी मूषक म्हणे गा परियेसी जरी तू माते न मारीसी तरी मी तुझं वाचवीन. मूषक काय म्हणतो मार्जाराला, म्हणजे तो मांजर तो बोका जाळ्यात गुंतलेला आहे पारद्याच्या, त्याने सांगितलं मी तुला जाळ्यातून सोडवतो, फक्त तू काय करायचं, तू मला खायचं नाही, मला तू सोडून दे. बर न करी चिंता उद्देश मी तुझे छेदी न पाश मग तुझं मज विशेष परम मैत्री. हा सगळा पाश हे जाळ मी छेदून टाकतो ना, आपली मैत्री होईल. आणि मग तुझं मांस तो मुंगूसही खाणार नाही, वरचा घुबडही खाणार नाही. आता मी खाल्लं, आता जाऊ दे माझी झाली चुकी, पण मी तुला या पाशातून सोडवतो, मला तू मारू नको. समजते ना कदा. ऐसा भाषाबंद केला सावधपणे विश्वास मानिला मग शरीराश्रय राहिला माजराचे ने. शब्द वचन त्या ठिकाणी झालं, भाषाबंद म्हणजे वचन घेतलं त्यानं. आणि मग सावधानपणे त्या ठिकाणी त्या मार्जाराला त्यानं सोडवलं आणि त्याच्यासोबत राहू लागला. वरते माता पिते परी त्या दोघांची परम मैत्री नकुळुलक हे पाहुन नेत्री स्वाश्रमी गेले निराश. माते पित्यासारखी राहू लागली. कोण, मार्जार आणि उंदीर. पा हे विपरीत बर का. दोघं वापस गेले, ते वरचा घुबड आणि खालचा नकुल म्हणजे मुंगूस. निराश होऊन गेले की आपला प्लॅन फसला. यानंतर हे पाश ते वेळा मार्जाराचे छेदू लागला. येरू म्हणे गा कृपाळा त्वरा करी आता तू. हे ऐकून मूषक म्हणे बरवा समय पाहणे तदनुसार त्वरा करणे तव कार्याची. अगा तेव्हा तो चांडाळ शस्त्र पाणी येत येईल तेव्हाच पाश शीघ्र सकळ छेदीन तुझे. आणि मग यानंतर त्या मांजराचा जो पाश होता तो अजून उंदरानं बहुतेक पुन्हा एकदा तो गुंतला असेल, तो काही सोडवला नाही. मूषक म्हणू लागलाय बघ, तो जो तुला ज्यानं हे जाळ्यात गुतवलं तू यायला अजून टाइम येतो, यायला लागला की मी तुला सोडवतो बरं का. उंदीर म्हणतोय मग तू वृक्षारोहण करी मी जाईन स्वगृहा माजारी ते कार्य करावे चातुरी ते सावकाश करावे. यावरी त्या चांडाळा देखुनी मार्जाराचे सर्व पाश छेदुनी मूषक गेला बिलस्तानी मांजरू वृक्षी वेधला. मग त्या ठिकाणी तो येताना पाहला जाळ्यावाला
आणि लगेच पारधी येताना पाहला ते ओढून न्यायच्या आता त्यानं म्हणून उंदरानं जाळं तोडलं, आपल्या बिळात निघून गेला. मांजार सुद्धा झाडावर त्याच्या स्वस्थानी त्या जाळ्यातून निघून गेला. पुढे पारधी गेली आजानं, मांजरू मुष्का बोलिला वचन, आगा तुला माझा जीवदान दिदले प्रसंगी, तुझ्यामुळं माझा जीव वाचला. मांजर म्हणतो उंदराला बरं का, परी काही न बोलता मजसे तू आपले बिळी गेलासे, तरी होई जे उपकारासी केवी उत्तीर्ण. पण न सांगता तू लगेच निघून गेला, मला म्हणजे जाळं तोडलं लगेच निघून गेला. या तुझ्या उपकारातून मी कसा उत्तीर्ण होऊ. कोण म्हणतं, मार्जार म्हणतं. आता मित्रा उधारी तू प्रधान होई माझ्या घरी, करीन पितयाच्या परी प्रतिपाळ तुझा. तू माझ्या घरी प्रधान हो. राजाकडे कसा सल्ला देणारा प्रधान असतो तसा तू माझा प्रधान हो. बापासारखी मी तुझी सेवा करीन बरं का. तू परमबुद्धिमंत अससी गा मूषक सत्य, यावरी मूषक बोलत मार्जाराशी. तू बुद्धिवान आहे, तू माझ्या घरी था. मग उंदीर काय म्हणतो मार्जाराला, आगा मैत्री ते अर्थकृत, शत्रूचा होतो मित्र सत्य, मित्राचाही शत्रूनी भ्रांत प्रसंग वशे. मैत्रीत एवढी ताकद आहे की शत्रूचा मित्र होतो आणि मित्राचा सुद्धा शत्रू त्या ठिकाणी होतो. हे मैत्रीचा गुण आहे. तरी मित्रा कवने काळे, काईल होईल ते नकळे, मग मूषक ती वेळे बोले श्लोक. त्यावेळेस मूषक त्या ठिकाणी म्हणू लागला मार्जाराला, अर्थयुक्तिम विज्ञाय यप्रितो कुरुते मना, मित्रे वा यदि वा शत्रो तस्यापि चलिता मतिः, अर्थयुक्ता हि जायन्ते पिता माता सुतास्तथा, मातुला भगिनेयाश्च तथा संबंधी बांधवा, पुत्रं हि माता पितरौ त्यजतः पतिन प्रिय, लोको रक्षति चात्मनं यस्यार्थस्तस्य सारतः. असा श्लोक उंदीर त्या ठिकाणी बोललेला आहे. तुमच्या लक्षात आलाच असेल, आला ना, ठीक आहे. चालू पुढं मग. म्हणून कोणी एके कार्यार्थ तुझा आम्हा झाले मित्रत्व, ते कार्य झाले यथार्थ, स्वस्वभावनं सांडीजे. उंदरानं सांगितलंय बागड्या, तुझं काम अडकलं होतं, माझं काम अडकलं होतं, मी तुझं काम केलं, तुला सोडून दिलं, तू मला मित्र म्हणून मानलं. आता आपलं आपण काम झालं, आपला आता पहिल्या स्वभावासारखे आपण, आपला पहिला जो हे होता ते नुसार आपण राहू. हे उंदराचं म्हणणं आलं बरं का. पण ते त्याचं शहाणपणाचं बोलणं आहे, कारण त्याच्या लक्षात आला असं मांजराची काय बुद्धी ती. अंतःपर तरी मी अन्न आणि तू माझा भोगता जाण, मी दुर्बळ तू बळपूर्ण, केवी मैत्री तुझं सम. शेवटी तू माझा शत्रू आहे आणि मी तुझं अन्न आहे, म्हणजे तू मला कधी खाऊ शकतो. तुझं बळ आहे, मी बलहीन आहे, त्याच्यामुळं बाबा आपलं पहिल्यासारखं बरं असं काहीतरी त्याचं मत आहे उंदराचं. तुझे तरी कुटुंब सकळ स्वभावता मम द्वेषशीळ, आता दुरुनीच बरे चिंती जेल, होय प्रत्युपकार हाची. तुझं कुटुंब तू झाला मित्र, पण तुझे बाकीचे बायको हे पोर आहे ते तर जपच धरतील मायावर. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता तसं आपला लांबूनच राम राम बरा. आणि तू मला दुरून आपली मैत्री दुरून जर राहिली तर हाच माझ्यावर उपकार तुझा. तू माझ्या अंतर राहिला का, हाच उपकार राहील आपला. परी मी तुझे निर्वाण प्रत्यक्ष भेटी न घे जाण, जे कार्य सांगशी ते दुरून करीन मित्र म्हणून. दुरून जे कार्य सांगशील ते करीन. घरी येईन, मित्र म्हणून राहा आणि प्रधान म्हणून राहा, मी तुझी सेवा करतो हे नको. लोमेश म्हणे मित्रा जाण, तू वाचविला मम प्राण, तुझं मित्त प्राण ही वेचीने विश्वासघात न करी बापा. मार्जार म्हणू लागला, अरे तो माझा प्राण वाचवला, मी तुझा विश्वासघात करणार नाही, तूही माझा विश्वासघात करू नको, ये इत्यादी बोलिला नाना वचने. परी मूषक विश्वास न मानी, म्हणून गेला स्वस्थानी. मार्जार देखा, विश्वास काही ठेवला नाही उंदरानं. मार्जार स्वतः परत निघून गेला. तरी जाणूनी बुद्धिमंती वैरियासी कार्याती, मैत्रीने साधी जे कार्य सिद्धी, परी विश्वास न मानावा. म्हणून ते काय म्हणतात की बुद्धिमंत लोकांनी शत्रूकडून कार्य होईपर्यंत त्याची मैत्री करावी, पण ते कार्य झालं की शत्रूला शत्रू म्हणून त्याच्या संग व्यवहार करावा. का? कारण साहजिक आहे, तुमच्या लक्षात आलं एकच येतो की मार्जाराचं जे बोलणं होतं, मग त्या बोक्याचं जे बोलवणं होतं मुष्कासाठी, हे घातक होतं. 2 दिवस त्यानं प्रेमानं जवळ केला असता आणि 1 दिवस त्यानं त्या ठिकाणी त्याचा पावनचार केला असता. त्याला नसता केला पावनचार, त्याचाच पावनचार केला असता. म्हणून मूषक त्या ठिकाणी काय ठरला, बुद्धिवान ठरला. तसं बुद्धिवान राजानं कामापुरती संधी करायची, लगेच पुढचा संबंध शत्रूसोबत शत्रूसारखाच ठेवायचा, जास्त विश्वास ठेवायचा
नाही. अशा प्रकारचा नीती उपदेश या कथेतून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तव धर्म म्हणे भीष्मदेवा, शत्रूने दाखविता सद्भावा, सर्वथा विश्वास न मानावा, हे घडे केवी. धर्मराजाला पुन्हा शंका. भीष्म महाराज, अहो शत्रूने जर त्या ठिकाणी सद्भाव दाखवला, चांगला भाव दाखवला, निष्कपटपणानं तो आपल्या जवळ आला, तर मग आपण त्याचा विश्वास धरायचा नाही का? भीष्म म्हणे का परियसी, हे जर ती कथा पुढील इतिहास कोणी एक होता नृपेश ब्रह्मदत्त नामे. त्यासाठी पुन्हा कथा सांगतो की पुढच्यानं तुम्हाला विश्वास दाखवला, निष्कपट भावान तो आला असं तुम्हाला वाटत असेल तर आपण काय करावं? ऐका. राजा होता ब्रह्मदत्त. त्याच्या अंतपुरा आत पूजना नामी पक्षिणी सत्य सर्वज्ञ असून काळ बहुत राहिली होती. त्याच्या महालामध्ये पूजना नामाची पक्षिणी राहायची बऱ्याच दिवसाची. काही काळी ती एक पुत्र झाला सम्यक, तव तिची काळी बाळक प्रसवली राजकांता. आणि त्या पक्षिणीला एक मुलगा झाला. त्याच काळात राजाची पत्नी सुद्धा, राणी सुद्धा त्या ठिकाणी बाळांत झाली. मग ती कुमरे दोन्ही क्रीडा करती एके स्थानी, एके असता कोणे की दिनी पक्षिणी गेली सिंधू तीरा. राजालाही मुलगा झाला, त्याच्या घरी एक पक्षिणी राहायची, तिलाही मुलगा झाला. दोघं ती मुलं त्या ठिकाणी सोबत खेळायचे. एक वेळेस ती पक्षिणी बाहेर गेली, सिंधू म्हणजे सागराच्या काठावर त्या ठिकाणी ती निघून गेली. तेथून या अमृत तुल्ले पक्षिणीने आणली फळे, ती दोघांसी ती वेळे झाली देती. त्या पक्षिणीनं फळं आणले, तिच्याही मुलाला त्या ठिकाणी दिले आणि राजाच्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी तिनं ते दिले. ते अमृत फळ भक्षिता पुष्टी झाली राजसुता, येणे परी काळ वर्तता गेले बहुत दिन. अमृत फळ होते ते, राजाच्या मुलालाही त्या ठिकाणी त्यानं शरीराला पुष्टी झाली. असे बरेच दिवस गेले. एकदा ते पक्षिणी परियेस गेली असता सिंधू तीरास, राजपुत्र क्रीडावयास धाई सहित आला तेथे. एक वेळेस अशीच ती पक्षिणी बाहेर गेली असता राजाचा मुलगा क्रीडा करण्याकरता तिथं आला. कुठं म्हणजे खेळता खेळता पुन्हा ती जिथं गेली होती तिथं सिंधूच्या काठावर आला. तो परमचपळ मानसी एकांती क्रीडता आवेशी, बाळक मारिले परियसी पक्षिणीचे. खेळता खेळता आवेशामध्ये, लहान लेकर खेळता खेळता आवेशात काहीतरी त्याच्या खेळता खेळता हाणामाऱ्या झाल्या किंवा आवेशात येऊन मार लागला आणि पक्षिणीचं बाळक मारल्या गेलं. कोणाकडून? राजाच्या पोराकडून. खेळता खेळता झालं बरं का, ते काही ठरवून नाही, ते बालकच होते. जव पक्षिणी समुद्रीहुनी आली अमृत फळे घेऊन, तो मृत बाळक नाही देखील आपुले. पक्षिणीनं पाहिलं, फळं घेऊन आली तर तिचं बाळक मृत झालेलं तिला दिसलं. अंतरी परम दुःख करोनी म्हणू लागली ते पक्षिणी, की उपकारही करोनी म्हणे शत्रूचा विश्वास न धरावा. आणि मग ती पक्षिणी म्हणू लागली की उपकार करून सुद्धा शत्रूचा विश्वास धरू नाही. म्हणजे आता तिने त्या बाळाला फळं खाऊ घातले होते, त्याच्याकडून त्या बालकाचा वध झाला, मृत्यू पावला तो. म्हणून ती पक्षिणी म्हणते की भाऊ विश्वास धरू नाही, कारण ती बिनफिकीर त्या पक्षाला त्याच्या बाळाला सोडून जात होती नाही का. म्हणजे खेळता खेळता मारल्या गेलं. असो होणार ते झाले आपण, आता दुःख नियत कारण, कार्यापुरते सात्वन करावे आपण या. असू द्या, ती तिचं सात्वन करू लागला, आता झालं ते झालं, आता काही विलाज नाही. तरी आता ही फळ देऊन विश्वासघाती याची आपण वैर उत्तीर्ण होऊन जावे येथून. आताही फळ द्यायचं आणि या विश्वासघात आपला केला तर याचं फळ यायला द्यायचं, असं त्या पक्षिणीनं आता विचार केला बरं का. मग फळ राजपुत्रा दिदले, तेवेळी चरण नखी वहिले, दोन्ही नेत्र फोडून टाकिले, गेली आकाश मार्गे. आता यावेळेस तिचा विचार बदलला, कारण तिचा पुत्र मरण पावला ना राजाच्या पोराकडून, आणि रोज ती त्याला फळं द्यायची. तिनं काय केलं, दोन्ही पायात ते फळ धरलं आणि दोन्ही नेत्र फोडून त्यामध्ये त्या ठिकाणी विष टाकलं. काय असेल पक्ष्यांचं ते विष प्रभाव तिनं डोळ्याच्या द्वारे केला. इथं असा उल्लेख की नेत्र फोडून त्यात टाकले, असं काय असेल सरळ सरळ तिनं विष प्रयोग त्यामध्ये तिच्या पद्धतीनं केला. तेथुनी फळ मग फळ राजपुत्रा दिदले, तेथुनी बोलिली पक्षिणी की कृतापराधा निश्चय करुनी, शिक्षा पावती सर्व प्राणी हातावरी राजसुता, नाही तरी पुत्र पौत्रे नांददूक भलती या परी, म्हणून कृतकर्मा ते निर्धारी नाही क्षयो. अच्छा अच्छा अच्छा, ऐका काय झालं होतं. फळ दिलं तिनं राजपुत्राला
पण दोन्ही नेत्र फोडून टाकले. राजाच्या पोराचं काय केलं तिनं? दोन्ही नेत्र चोचीनं त्या पक्षिणीनं फोडून टाकले. म्हणजे राजाच्या पोराला काय केलं? अंध केलं, आंधळ त्या ठिकाणी केलं. आणि जाता जाता काय म्हणाली? शिक्षा पावती सर्व प्राणी हातावरी. आपण नाही म्हणत का या हातातनं केलं ते लगेच या हातावर भरावं लागतं. तसं तू माझा मुलगा मारला तर राजा तुझ्या मुलाला मी अंध करून टाकलेला आहे. नाहीतर पुत्र पोत्राने तुझं चांगलं राज्य नांदलं असतं, पण तुझ्या मुलानं असं कर्म केल्यामुळं आता हे त्याचं फळ आहे. तव ते अंधपुत्रा ते देखुनी ब्रह्मदत्ते बोलता झाला वचना ते पक्षिणी प्रीती. मग तो ब्रह्मदत्त राजा होता ना, आपल्या आंधळ्या पोराला पाहून तो त्या ठिकाणी राजा त्या पक्षिणीला त्या ठिकाणी काय म्हणत आहे? म्हणे जे कृत्य प्रतिकृत्य ते तुल्य झाले निभ्रांत, आता तू निशंक राहीत गृही आमुच्या. राजा म्हणू लागला पक्षिणीला, हे बघ आता काय झालं, माझ्या मुलाकडून चुकी झाली, तुझा मुलगा मारला गेला आणि तू त्याचा बदला घेऊन त्याचे डोळे फोडून टाकले. आता काय झालं? फिटन फाट आपल्या भाषेत बदला सारखा झाला. मग आता तू पुन्हा पहिल्यासारखी आपल्या घरी पक्षिणी म्हणून पहिल्यासारखी राहा. जाऊ दे, तुझ्या मनातलं वैर आता जे होतं ते तू काम करून टाकलं, आता राहा तू इथं, असं राजा म्हणत आहे बरं का. यावरी म्हणे पक्षिणी एकदा अपराधा ते करुणी मागुते तेथे विश्वास म्हणी न धरावा जाणते ने. पक्षिणी म्हणू लागली माझा पहिला एकदा विश्वासघात झाला, मुलगा मरण पावला ना, आणि आता पुन्हा तीच चुकी मी करणं, हे मी करणार नाही. विश्वास धरू नाही विश्वासघात्याचा. पुत्र पौत्र आणि प्रपौत्र पर्यंत राया नटले वैर अन्योन्यकृत वैराकार संधी नगडे मागुता. नटळे वैर. राजा पुत्र पौत्र नातवापर्यंत वैर टळत नाही कधी कधी. म्हणजे जर लयदीचं लागेल असलं तर ते बापाचं लागेल पोरं चालवतात, पोरायचं लागेल नातू चालवतात. काय वैर वैर म्हणून त्या ठिकाणी ती पक्षिणी राजाला त्या ठिकाणी सांगू लागली. परासी विश्वास पाडावा परी कदापि स्वभावा विश्वास म्हणी न धरावा कोणाचाही. वैर पंच प्रकारज स्त्रीकृत आणि वस्तुज कार्यज तैसेची सापत्नज अपराधज पाचवे. हे वैर 5 प्रकारचं आहे राजा. कोणतं? स्त्रीकृत वैर, वस्तुज वैर, कार्यज वैर, सापत्नज वैर आणि अपराध वैर, असे 5 प्रकार याचे सांगितले. हे पंचविध वैर पाही करिता उपकार सहस्त्रे हे राया नटळेची काही अन्योन्यासी. एकदा वैर झालं मग त्याच्यानंतर किती उपकार केले तर ते वैर टळत नसतं. त्याच्या मनात ते असतंच काही ना काही, म्हणून ते टळत नसतं. अग्निवत काष्टात ते राहुनी या गुप्त कार्य असे करिता आपले समयी. अग्नीसारखं ते त्या ठिकाणी कार्य करत असतं. लाकडात जसा सुप्त रूपानं अग्नी असतो, लाकडात काय अग्नी, लाकडात अग्नी बरं का. तू म्हणाल मग ते आम्ही काड्या ठेवतो, मग ते मग रॉकेल आणतो, पेट्रोल आणतो, मग ते नाही, अग्नी सुप्त आहे. ते जागृत होण्याकरता काय करावं लागतं? प्रक्रिया, घर्षण. जसं दह्यात लोणी आहे, तूप आहे, पण प्रक्रिया काय आहे? मंथन. ते सुप्त आहे. तसं हे वैर असतं, हे सुप्त असतं कधी कधी. म्हणजे आत तसंच असतं, ते वरून गोड बोलणं चालतं, पण वैर कायम असतं. बस काही अशी एका मीटिंग मध्ये असतात, पण ते वैर असं आतून असं द्यायचं सुप्त असतं. म्हणजे असं घडत असतं कधी कधी बरं का. पाणी पितोय. मी तरी तुमच्या घरी पाहे बहुत दिन राहिलीये परी आता विश्वास नाही अंतकरणी. पक्षिणी म्हणते महाराज आतापर्यंत खूप दिवस तुमच्या घरी राहिले, आता काही माझ्या मनात विश्वास नाही. तो म्हणितले ब्रह्मदत्ते काळे कवनी वैर जाते इरी म्हणे हे असे निरुते परी एक. काही काळ लोटला तो वैर कमी होतं असं राजा, निघून जाता असं राजा म्हणतो. तेव्हा ती म्हणती काळे वैरासे ज्ञात तरी का झुंजती देवदैत्य आणि बुधजन रोग शमनार्थ भेषज सेविती काय हेतू. असं जर असतं तर देवंदानव किती दिचे भांडतात बापा. पिढ्याने युग गेले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, फक्त कलीत नाही देवन दैत्य हे फक्त ती वेगळ्या रूपात. पक्षी चांगला हुशार आहे, पक्षी हुशार आहे. आणि म्हणून तो म्हणतोय की इतक्या दिवस वैर चालत आलं. किंवा पुढे एक उदाहरण काय दिलं की जे ज्ञाती पुरुष आहेत, हे ज्ञाती पुरुष रोग घालवण्याकरता औषध करून घेतात. म्हणून जाऊ द्या बा,
आपलाच रोग येणं काय अडचणी असं कोणी म्हणतं का? रोग आपल्या शरीरात उत्पन्न झाला म्हणून आपण औषध घ्यायचं टाळतो का? नाही नाही, तो बाहेरच काढतो. कोण? रोगाला. आपण त्याला ज्ञानी माणूस रोग अंगात पाळत नाही. तसं त्या ठिकाणी वैर आहे. तस्मात या वैराशी काही जगी प्रतिकारच नाही. राया दुजे असे ऐके सही ब्रह्मदत्ता. अजून एक राजा स्वपोषणार्थ की पुत्रार्थी प्राणी संग्रह करिताती तरी ती उभये ही भूपती अंतरली मज. जे स्वपोषणार्थ किंवा मुलासाठी संग्रह करतात ते प्राणी त्या ठिकाणी माझ्यापासून अंतरल्या जातात. तुझं अंधपुत्र देखोनी नवे वैर प्रतीक्षेने उपजत जाईल अंतकरणी दिवसानुदिवस. तुझा आंधळा पोरगा पाहून तुला माझ्याविषयी काय मनात येणार? तुझ्या वैरच मनात येणार आहे, ती वाढणारे दिवसांदिवस. ऐसा उपदेश विशेषी करून या ब्रह्मदत्तासी पक्षिणी गेली श्रेष्ठ देशासी. युधिष्ठिरागा उपदेश केला आणि पक्षिणी निघून गेली. आता धर्म पुसेल गंगासुता वंश पायीन सांगेल भारता. ते ऐकावी अपूर्व कथा म्हणे मधुकर कवी. पुढची अपूर्व कथा आपल्याला ऐकायची आहे. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरू ब्रह्मदत्त पक्षिणी संवाद प्रकारू षष्ठाध्यायी कथेला. अशा प्रकारे कथा कल्पतरूच्या 13व्या स्तबकातील 6व्या अध्यायात ब्रह्मदत्त आणि पक्षिणीचा संवाद राजा युधिष्ठिराला भीष्माचार्यांनी संवादित केलेला आहे आणि 6वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे इथं 6वा अध्याय पूर्ण झाला. आता अध्याय क्रमांक 7. श्री गणेशाय नमः. धर्म म्हणे जे गंगासुता धर्म युगक्षय क्षीण असता प्रजांशी चोरी पीडता राये कैसे वर्तावे. यावरी म्हणे गांगेय भारद्वाज शत्रुंजय यांचा संवादार्थी सांगतो ऐका. राजानं प्रश्न विचारला गंगासुतांना भीष्मांना की प्रजेला चोर त्या ठिकाणी पीडा देऊन लागले आणि धर्म संपुष्टात यायला लागला तर राजानं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. यावरी म्हणे गांगेय भारद्वाज शत्रुंजय यांचा संवाद अर्थी सांगतो ऐक. भारद्वाज आणि शत्रुंजय या दोघांचा संवाद आपल्याला ते इथं सांगणार. सौवीर देशस्था शत्रुंजय नृपती येवनीत भारद्वाजाप्रती पुसता झाला भरव्या रीती नमस्कारुनी. शत्रुंजय भारद्वाजाला येऊन विचारत आहे म्हणे अलब्धाची लिप्सा आणि लब्धाची वृद्धी परियसा तैसाची वर्जिताचा कैसा की जे प्रतिपाळ. जे प्राप्त नाही त्याची इच्छा आणि जे प्राप्त आहे त्याची वाढ कशाने होईल. ऐका, जे प्राप्त नाही ते प्राप्त करण्याची इच्छा कशाने वाढेल आणि जे प्राप्त आहे आपल्याजवळ त्याची वाढ कशाने होईल आणि त्याचा जे वाढवलं त्याचा सांभाळ कसा करायचा. असे 3 प्रश्न विचारले. पाळिताची परमप्रीती होत असे कवनी रीती ते सांगावे मजप्रती. मग बोलिला भारद्वाज. मग शत्रुंजयाला आता भारद्वाज महाराज उत्तर देतात. राये निरंतर भरवे दंड पौरुषत्व धरावे सोया छिद्रत्वे राहावे परिछिद्र पाहुणे दंडे करुणे सर्व भूते वश करावी नृपनाथे समूळ छेदिल्या वृक्षाते नरे हे अंकुर. राजा दंड पौरुषत्वे आपल्या बाहुबलाने त्या ठिकाणी शत्रू सर्व नाश करा. शत्रू असेल तर त्याला नाशच करावं. जसा वृक्ष समूळ छेदावा तसा जर त्या ठिकाणी वृक्ष वरून छेदला तर पुन्हा त्याचे अंकुर निघतात. तसे शत्रूचं शत्रुत्व समूळ नष्ट केलं पाहिजे. तैसे प्रजासा ये करुणी वैरी उच्छेदावे मुळी होणी आपत्ती काळी नृपमणी असावे ऐसे. आणि म्हणून अशा प्रकारे सगळे त्या ठिकाणी शत्रू मारून आपल्या प्रजेचं रक्षण करावं. वांग मात्रे विनीत जाण हृदय नसावे क्रूरपण क्राम क्रोध आधी टाकून बोलावे कोमळ. राजाचं कसं लक्षण असलं पाहिजे. वाणीमध्ये तो विनीत असला पाहिजे. विनीत म्हणजे नम्र भावाने. आपण नाही का आपले विनीत पत्रिकेत असताना आपले विनीत हा परिवार आमका परिवार आपले विनीत राजे महाराज खरं. हा, विनीत म्हणजे काय नम्रता धारणयुक्त. वा आमच्या कार्याला तुम्ही उपस्थित राहावं त्याला म्हणतात विनीत. पण राजानं तसं नेहमी विनीत असावं.
हृदयात क्रूरपणा नसावा आणि कामक्रोध टाकून प्रजेशी त्या ठिकाणी बोलावं. तेने वैर्यापासून बरवे आपुले कार्य साधावे, परी विश्वासानं मानावे. वैर्याच्या हृदयानं कोमल राहायचं वैर्यासोबत, पण विश्वास ठेवायचा नाही. प्रसंगी शरणही जावे, शत्रूचे मित्र पण बरवे. यथाबुद्धी सांत्वन करावे, जाणतेने शत्रूचे काळी बरवे. त्याचे खांदावरी वहावे, आपुले काळी टाकावे. जैसे मडके धोडीवरी. काळ जर चांगला असला तर शत्रूला खांद्यावर सुद्धा मिरवायचं, पण त्यानं जर त्या ठिकाणी त्याची बुद्धी बदलली तर खांद्यावरच्या शत्रूला जसं आपण मडकं दगडावर आपटतो तसं ते धडकन फुटतं, तसं त्याला आपट डोक्यावरून खाली आदळता आलं पाहिजे. कृतघ्नासी मानार्थी अर्थसंबंध करू नये, अर्थभोग झाली याला हे करील अपमान. बरेचसे नीती उपाय यामध्ये आपल्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत बरं का, लक्षात घेण्यासारखे. कृतज्ञ जो आहे म्हणजे केलेले उपकार जो विसरतो त्याच्याशी पुन्हा अर्थसंबंध पैशाचा व्यवहार करू नये. तस्मात धर्मा सर्व कार्ये सविशेषे करणीये, चित्त द्यावे गरजा आपले ये तुले यासी. आणि म्हणून चातुर्यानं त्या ठिकाणी व्यवहार त्यानं अशा लोकांशी केला पाहिजे. कोकिल रावा शब्दार्थी, वराह पाळावा भक्षणार्थी, पर्वत दुर्गम स्वरक्षणार्थी करावा राई. कोकिळा पाळायची कशा करता? तिचं गोड गायन ऐकण्याकरता. वराह पाळायचा कशा करता? भक्षणार्थी. आता ते जुन्या काळात राजे लोक शिकार करायचे ना, त्या करता बरं का. त्याचा दुसरा उपाय नाही काही. पर्वत कशा करता त्या ठिकाणी जवळ करायचा? तर आपण जंगलामध्ये आहे तर त्या पर्वताचा आश्रय आपल्याला मिळेल याच्याकरता. वसवावे शून्य घर, नटभक्त सेवक मित्र, यासी जे बरवे ते शीघ्र करावे भूपाळे. रिपुगृही नित्य जावे, क्षेम कुशळ पुसावे, आपले छिद्र आवरावे कुर्मागत भत. शत्रूच्या घरी जायचं जर काम पडलं तर जायचं, नेहमी जायचं, पण आपली जी कमतरता आहे ही कमतरता त्याला दिसू द्यायची नाही. कासव जसा आपले अवयव आवरून घेतो तसा आपली कमतरता आपला जो वीक पॉइंट आहे तो आपल्या शत्रूला कळला नाही पाहिजे. बकवत अर्थ चिंतावा, सिंहवत पराक्रम करावा, शराच्या परी सद्भावा पडावी शीघ्र. बगळ्याचं जसं ध्यान असतं तसा अर्थ राजासाठी बरं का, बगळ्यासारखा त्यानं अर्थ आपल्या राज्याकरता मिळवावा पैसा, सिंहासारखा पराक्रम करावा आणि शरा परी सद्भावा पडावी शीघ्र. आणि शर जसा बाणातून निघालेला शरबाण हा कुठेतरी पडतो आणि तो पडताना कसा पडतो? असं एका अंगावर पडतो का? अहो आपण एखादी काठी जर फेकली तर ती काठी कशी पडती? पूर्ण अंगानं पडती. त्याला दंडवत म्हणतात. दंड म्हणजे काठी. काठी जमिनीवर टाकली ती कशी पडती? सवाल. आणि आपण जर देवाच्या पाया पडायला गेलो तर देवाजवळ साखरे आहे, मुंगळे आहे, तर मग आपण कसं पाया पडतो? हात वागत नाही. आपला जीव राखून पाया पडतो. व तिथं मुळे, तिथं साखऱ्यांची कट झालेलं आहे, आपल्या अंगाला ते लागल, कुकू लागल, गुलाल लागल, मग आपण कसं अंग चोरतो नाही का? मग आपलं असं इताड दर्शन असतं असं नाही का? असं ते प्रकार आहेत त्या दर्शनाचे. पण दंडवत, दंडवत शब्दाचा अर्थ काय? वत म्हणजे प्रमाणे, दंडाप्रमाणे त्याला दंडवत असं म्हणतात. फक्त महिला मंडळींना त्यासाठी त्या ठिकाणी मुभा आहे की महिला मंडळींनी दंडवत नाही केला तरी चालतं, पण पुरुषांना दंडवतच वत असं दर्शन घेतलं पाहिजे असं शास्त्राचा नियम आहे. तो दंड जसा पडतो तसा राजानं काय असला पाहिजे? सद्भाव त्याचा असला पाहिजे. पाननारी मृगया धूत, युक्ती सेवा विवादित गीत, अंत्या संगी उपजती बहुत रोगदोषादी. राजानं मद्यपान, स्त्रीचं गमन, शिकार आणि द्यूत हे सेवन करावं, पण युक्तीनं. याच्या आहारी जायचं नाही. या चार गोष्टीच्या म्हणजे मद्यपान, स्त्री, शिकार आणि ते द्यूत, टाइमपास म्हणून खेळतात ना द्यूत वगैरे, पण त्याच्या आहारी जायचं नाही, व्यसन लागू द्यायचं नाही त्या गोष्टीचा. तृणमय धनुष्य करावे, मृगाची परीने जावे, काळी अंधबधीर व्हावे, काळी श्रोता दृष्टा. कधी कधी त्या ठिकाणी आंधळं व्हायचं, बहिरं व्हायचं, म्हणजे ऐकून काही काही टायमाला आंधळं व्हायचं आणि बहिरं व्हायचं, म्हणजे दिसतं पण दुर्लक्ष करून बाजूला व्हायचं. हा होत नाही का? संसारात माणूस होतो ना, कधी आंधळा होतो, कधी बहिरा होतो, तेव्हा ते चालतं. आणि काही काही वेळेस त्या ठिकाणी जाणकार श्रोता व्हायचे. नाही नाही,
काय आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे, पण तो जाणून घेण्यासारखा विषय असला पाहिजे. एखादा एकदम साधारण हलकट विषय असला तर मग तिथं आपण टाळाटाळी करायची आणि असं समजायचं की आपल्याला ऐकू येत नाही, दिसत नाही, हे आपल्या कामाचं नाही. जाणून ते टाळून आपण पुढं त्या ठिकाणी जावं, चांगल्या माणसाचे लक्ष नाही. देश काळ पाहिजे मग पराक्रम कीजे, समयावी न वर्तीजे, तरी पाविते नाशा, तरी पाविजे नाशा ते, दंडे करून या वैरी. जो नियमिना निरंतरी, सगर्भवीन चोवरी पावे मृत्य. अशा काळानुरूप कीजे, विघ्न निमित्त पाहिजे, जववरी भय नुपजे, तव मानिजे भय. मग भय प्राप्त असता, निर्भय प्रहार कीजे जाणता, भय अनागत असता, कीजे निवृत्ती तयाची. वेळ पाहून प्रहार करायचा. भयभीत असाल तर प्रहार करायचा नाही, अगदी निरीक्षण करायचं राजानं आणि निर्भय होऊन मग परकीयावर त्या ठिकाणी आपला प्रहार त्या ठिकाणी करायचा. अनागत सुखाची आशा बुद्धिमंतेने कीजे सर्वशा, शत्रूशी संधी केली असं नसावे निश्चित. आणि एखाद्या शत्रू संग हात मिळवणी केली, युती झाली तरी निश्चिंत राहायचं नाही. कधी तो डाव टाकेल हे सांगता येत नाही. बिनफिकीर राहायचं नाही. बिनफिकीर राहिलं की झोप येते. असं सावध राहायचं की नाही आता पुढं काय, आता पुढं काय, नाही का. तुम्हाला माहिती आहे की मग सगळं वक्त्याला सगळ्यात आधी तेच दिसतं. हे बाकीचे जे जागृती ते नाही दिसत, पण जे एखादं गुंगलं ते वक्त्याला सगळ्यात आधी ते दिसत असतं, सगळ्यात आधी लक्ष तिथं जातं. कवनाचाही राजे, विश्वास तो न मानिजे, काजे विश्वाचे भय उपजे, कार्य नासे ते निगुणे. अनेक प्रकारे करुण विश्वासघाते पावऊन, थोडाही अपराध देखून, शत्रूंनी धना पावविजे. ध्यानधारणा मौन, काशाय वस्त्र जटा अजिन, इत्यादी के विश्वासून लुटावा शत्रू. मित्र अथवा अरिपाही, जाती करून कोणी नाही, सामर्थ्य योगे सर्व ही, अरे मित्र होता ती. पूर्वापकारी जाणीजे, तो करुणा भाकील उजे, तथापि त्या ते न सोडीजे, मारीजे प्रिय बोलूनी. अहो एखादा शत्रू जर शरण आला युद्ध करता करता आणि आपल्याला जर माहिती काय विश्वासाच्या लायकीचा नाही, तो किती पाया पडला तर त्यावर विश्वास ठेवू नका, त्याचा वध करा. शुष्क वैर निरर्थक, राये करूची नाही देख, काजे ऋण शेष शत्रू शेष रोग शेष नसावे. त्या ठिकाणी कोरड वैर करू नये. वैर जर करायचं असलं तर मग ते शेवटावर गेलं पाहिजे. का? कारण जसं त्या ठिकाणी ऋण शेष, थोडंसं जर कर्ज शिल्लक राहिलं तर ते पुन्हा रक्कम वाढत वाढत मूळ मुद्दलावर येतं. फेडायचं ते एकदम पूर्ण फेडल्या गेलं पाहिजे, नाही तर ते पहिलं दिलेलं ते आलं आणि पुन्हा ते गणित आणतं तिथं. ऋण शिल्लक ठेवू नये आणि रोग शेष ठेवू नये. रोग हो काय नाही, आता थोडा राहिला बस बिनफिकीर, मग सगळे खाणं पिणं सगळं सुरू, पथ्य पाळायचं नाही. मग त्यानं काय होतं, पुन्हा रोग पहिल्या जागेवर त्या ठिकाणी येतो. ते शेष पावनी वृद्धी ते, काळांची उपजबी पिढे ते, न काढिता कंटका ते, विकार उपजेची. पायात घुसलेला काटा जर काढला नाही आता सलत नाही, मग आता काढताना थोडं करावं लागतं, पण जर मोठं कुरूप झालं तर मग त्याच्यापासून दुसरं काही होऊ शकतं. म्हणून न ठेवायचा नाही. हे राजासाठी बरं का सगळे नियम. नमस्कारे शुराते, भेदे करून विरुते, अर्थदाने लुब्धकाते की जे वश, विग्रह समतुल्ये सिकीजे, आपले प्रधाना ओजे, भेद संघाता पासाव राखीजे, प्रयत्ने करूने, समय मृदुत्व आणावे, समय तीक्ष्णत्वे ही राहावे, जे कार्य साधे मृदु व्हावे ते तीक्ष्णत्वे न कीजे. शुरत्वाचे अभिमाने निश्चित नसावे, गर्वपणे जगन्य काळी ब्राह्मणे असावे राजाश्रयी. शुरत्वाचा अभिमान राजाने धरू नये, गर्वही धरू नये. ब्राह्मणाला राजाचा आश्रय द्यावा. योगक्षेम समृद्धी प्रमाण, व्याधी भय जरा मरण, कृत त्रेत द्वापार कलिजान, सर्व राज्य मूळ. प्रजांशी दुःख कारक, काळ आलिया नाशक, ज्ञान बळे करून देख वाचवावे राई. प्रजेला दुःख आलं, दुष्काळ जरी आला तर ज्ञानानं बुद्धीनं त्या ठिकाणी प्रजेचं त्यानं पालन करावं. काही करावं बुद्धीच्या बळावर, सामर्थ्याच्या बळावर, पण आपल्या प्रजेचं रक्षण राजानं करावं. ये अर्थी युधिष्ठिरा, चांडाळा आणि विश्वामित्रा, संवाद झाला सविवरा, तो ऐके सावध. याच्यासाठी एक विश्वामित्र आणि चांडाळ या दोघांमधला संवाद आहे. तो संवाद आपल्याला ऐकायचा आहे. पण कसा? सावधान. कसा ऐकायचा आहे?
सावधान म्हणून त्या ठिकाणी ऐकायचं आहे. त्रेता द्वापाराचे संधियात अनावृष्टी झाली अत्यंत 12 वर्षेपर्यंत पडले वर्ष. दुष्काळ पडला तर राजाने काय करावं, म्हणून विश्वामित्र चांडाळाचा एक संवाद आहे. त्रेता द्वापार दोन्ही युगाच्या मध्यभागी काय पडला, अनावृष्टी झाली. 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही. दुष्काळ पडला, 12 वर्ष दुष्काळ पडला. ऐसे समय तेथ लोक पावले पिढे ते, धर्म ही पावला अधर्म तेथे निरुपायास्तव. आणि मग काय, लोकांना पीडा झाली, धर्माचा नाश झाला. आता मरायला लागल्यावर कोण धर्माचं पालन करतं, मेलं तरी धर्म सोडू नये. परंतु असं झालं, दुष्काळ पडला, सगळी स्थिती त्या ठिकाणी बिघडली. राजे सर्व लोका पीडिती, झाली धर्माची उपहती, ते वर्णवे ना दुःख स्थिती, मारिती परस्परे. दुष्काळ पडला, एकूण एकाला मारू लागले, धर्म गेला, न्याय गेला, नीती गेली, सगळं गेलं. राहिले स्वहा स्वधाकरण, कृषी वाणिज्य गोरक्षण, यज्ञ संभारण प्रमाण, नाही धर्म मात्र. स्वहा नाही, यज्ञ नाही, शेती नाही, गाईचं पालन नाही, काहीच नाही. परस्परे हिंसा करते, मनुष्य मनुष्यासी खाती, अस्थिराशी झाल्या क्षिती, भय देश शून्य. किती भयंकर परिस्थिती, माणसं माणसाला खायला लागले. अस्ती नुसती गंजच्या गंज झाली, अस्तीची हड्डीची गंज झाली. गोमहिषादी प्राणी सर्व बक्षिले चहुवर्णी, नेम धर्म तप सांडोनी, ऋषी उदरार्थ धावती. अहो गाई म्हशी हेही खाल्ले, आणि कोण खाल्ले, ब्राह्मणासहित 4 वर्णांनी त्या ठिकाणी खाल्ले. नियम धर्म सगळं त्या ठिकाणी गेलं. अहो ऋषी सुद्धा पोट भरण्याकरता काही ना काही शोधायला लागले, नियमही त्यांचा बाजूला त्या ठिकाणी राहिला. अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. तर एक क्षुधित राजा विश्वामित्र टाकोनी पुत्रधारा समग्र, सांडूनी भक्षा भक्ष्य विचार, सैरा वैरा हिंडत. विश्वामित्र राजा होता, विश्वामित्र राजपुत्र होते बरं का, म्हणून त्यांना राज ऋषी म्हणायचे बरं का. विश्वामित्र हे ऋषी होते, म्हणजे राजे होते, आणि राज्याचा त्याग करून मग ते ऋषी झालेले होते. पण अगोदर ते विश्वामित्र राजे होते. त्यांनी सुद्धा काय केलं, घरदाराचा त्याग केला, काहीतरी खाण्याकरता धावू लागले. अग्न घट खरपर हाती, श्वानवरहा चर्मास्ती, निर्माल्य उच्चिष्ट स्थिती, जे स्थानी सर्प वृश्चिकाची कांती, जेत परस्पर एकल करीती, श्वान सुकरे तोडिताती, हाडे चर्म. बापा बापा, श्वान शुक्र, इतकं भयंकर दुष्काळ पडलेला आहे की काही सांगण्यासारखा नाही. ऐशा शोपच्या घरी जाऊन आहारार्थ मास अन्न, फळमुळादी जीवन याचिता झाला. एका कोणाच्या घरी, श्वपच्या म्हणजे श्वानाला जे लोक खातात, म्हणजे अतिशूद्रादी शूद्र, जुन्या काळातील शूद्रादी शूद्र म्हणत होते. असं जे नाही खायचं ते खाणाऱ्या लोकांच्या तिथं जाऊन याला त्या ठिकाणी फळमुळादी जीवन तो मागू लागला. कोण, विश्वामित्र राजा. परिती काहीच निदिती, येरू म्हणे मी दैवहत, मज आता का नाही मृत्यू, काय वृथा वाचुने. ते म्हणू लागले आमच्याकडे काहीच नाही विश्वामित्र तुला देण्याकरता. हा म्हणू लागला, अरे मी काय दैव होताय, मला मृत्यू तरी काय येत नाही, मृत्यू आला तर कमीत कमी एकदाचाच मोकळा होईल. तव चांडाळाचे गृहात शस्त्रहत बहुकुत्सित, दुर्गंधवाही अमित ठेवत देखील श्वान कातडे. त्या चांडाळाच्या घरी गेलेला होता ना, ते जे नाही खायचं ते हा तिथे गेला तर ते काही थोडस काय वाहत होतं, दुर्गंध येत होता आणि घाणेरडा वास येत होता. आणि तिथं कुत्र्याचं कातड, त्यानं ते पाहिलं. कोण, विश्वामित्र. हा कोण, विश्वामित्र राजानं. मग विचारी निजमनी, आपत्ती काळी प्राणी मात्रानी, शौर्य कर्म ही करून आत्मरक्षण करावे. आणि मग मनात विचार करू लागला की आपत्तीच्या काळामध्ये चोरी करून का होईना पण आपलं आत्मरक्षण आपण केलं पाहिजे, जीव वाचवला पाहिजे, असं त्याच्या मनात आलं. रक्तमासे हिना आहे परी हे त्वचा चोर उपाय, मग चांडाळ गृहात जाय हळूच करूनी. रक्तमास ही नाही, रक्तमास नको आपल्याला, पण ती कातड दिसते ना कुत्र्याचं, याची आपण चोरी करू. कशा करता करू आता ते समजेलच पुढं. तव तो उठिला अतिदारुण, चांडाळ रक्तलोचन, म्हणे रे अमंगळा तू कोण, काय इथे आलासी. आधी कातड चोरायला गेला हळूच, पण त्यानं पाहिलं चांडाळानं, कोण आहेस म्हणे तू, कशाला आला इथं, वृथा पावसिरे मरण. मग विश्वामित्र दिनवदन, बोलिला अति नम्र वचन चांडाळासी. कशा करता आला, चोरी करतोय का, मरायचं का, तुला मार खायचा आहे का.
मग त्यावेळेस विश्वामित्र नम्र भाषेनं काय म्हणतो, अरे धर्मात्मया थोर क्षुधित पावलं विश्वामित्र, न करी माझा संहार, तुझं आयुष्य पूर्ण असो. अरे बाबा मला मारू नको, मी विश्वामित्र आहे. यावरी तो ती एक क्षणी उठून शयनापासून बोलिला सभ्रांत लोचनी, म्हणे ऐक रे कौशिका. कशा करता आलास बाबा इथं तू? तो झोपलेला तो उठला आणि ऐक म्हणे विश्वामित्रा. काय सांगतो तो चांडाळ आता विश्वामित्राला, ऐका. सांगे गा तू किन्निमित्त पावला असं जी पाय येतं. तो विश्वामित्र बोलतो, क्षुधा तुर्मी, कशासाठी आलास? मला भूक लागलेली आहे. हे श्वान त्वचा हरिण, क्षुधे व्याकुळ होता ती प्राण, भक्ष पावत नाही जाण, तव म्हणे चांडाळ. हे श्वान त्वचा हरिण म्हणजे काय प्रदीप महाराज? वा, म्हणलं का श्वान त्वचा हरिण. हरिण शब्दाचे दोन अर्थ आहेत. हरिण न बाणाचा न आला तर जंगलातला हरिण, आणि नळाचा न आला तर हरणे म्हणजे चोरी करणे. हरिणे माझे हरिले चित्त, तिथं हरले म्हणजे काय? चोरले, नाही का? सीता हरण झालं. मग काय झालं? सीतेचं काय झालं? चोरी झाली. सीतेचं हरण म्हणजे असं थोडी की सीतेचं हरण झालं म्हणजे तिला हरण बनवलं नाही. हरण या शब्दाचा अर्थ चोरी. मी कशा करता आलो? हे कुत्र्याचं कातड मी चोरीन आणि काहीतरी त्याच्यातून त्या ठिकाणी काहीतरी करीन. अरे श्वान शृगा लागुनी अमंगळ तरी नाही कोणी, म्हणून तुझा प्राण धारणे तू करी उपाय. अरे ही काय याच्या येणं तुझा कसा प्राण वाचणार आहे? सगळ्यात अमंगळ आहे. काही दुसरा उपाय करतो. तू धर्मज्ञ द्रुप होणे स्वधर्माते न टाकी मुनी, येरू म्हणे प्राण धारणे न देखे उपाय. अरे तू धर्मज्ञ आहे, राजा आहे, मग तू काही चांगला विचार कर, घाण काय न्यायचा विचार करतोय? मग त्यावेळी विश्वामित्र म्हणतो, अरे प्राण धारण करत म्हणजे प्राण वाचवण्याकरता कधी कधी वेगळे उपाय करावे लागतात. प्राण वाचल्या भलत्या रीती मग जिता बहुधर्म घडते, हे घेईन श्वानकांती देई आज्ञा. अरे बाबा प्राण वाचले तर मग नंतर पणा जिवंत राहिलो तो धर्म करेल, म्हणून मलाही श्वानकांती दे. राजासाठी वर काय सगळे नियम. हा, तसा प्राणांती धर्म सोडू नये असं आपलं शास्त्र सांगतं. परंतु एक राजा म्हणजे जबाबदार व्यक्ती असतो आणि त्याच्यासाठी हे सगळे नियम इथं लावलेले आहेत. अहो याच्यातून पुन्हा पुढं काय सारांश निघतो ते कळेल. मग तो चांडाळ म्हणे पाही, येत स्वादरस काही नाही, भक्षिता तृप्ती न हे सई, तोडीता चाविता. अरे यात काही रस आहे का? रसही नाही, स्वादही नाही, बरे दातानं तोडताही येणार नाही, चवही नाही. यावरी कौशिक म्हणे आपण, हे सर्व स्वादरस संपूर्ण, कुटुंब तृप्त होईल जाण, येत पातक नाही. कौशिक म्हणजे विश्वामित्र कौशिकाचा पुत्र होता, म्हणून त्याला विश्वामित्राला कौशिकाई म्हणत होते. तो म्हणू लागला, अरे नाही माझं कुटुंब तृप्त होईल. चांडाळ म्हणे अवधारी, तुझं सांगतो बर व्यापारी, तू लोभ पातक न करे. कौशिका जा, लोभासाठी तू पाप करू नको. विश्वामित्र म्हणत असे, मज प्राण धारणी धर्म नसे. तव चांडाळ म्हणे विशेष मज देव येत नाही. चांडाळ म्हणतो, बाबा तुझं म्हणणं चाललं पण मला तुला द्या वाटत नाही, कारण तू राजा आहे, धर्मनिष्ठ आहे, मला तुला द्या वाटत नाही. का तरी मज दान देता आणि तुझं प्रतिग्रह करिता, निरय भोग होय सर्वता दोहासही. हे मी तुला दान म्हणून दिलं की तुझा धर्म भ्रष्ट होणार आणि त्याचं पाप कोणाला लागणार? तुलाही लागणार, मलाही लागणार. म्हणून मी काल का परवा बोललो तुम्हाला, दान देत असताना सत्पात्री दान दिलं पाहिजे. सत्पात्री की जी दिल्यानंतर तो पैसा जमा झाल्यानंतर ते लोक जमा झालेला पैसा खातात का त्याच्यात दारवा पितात का काय त्याचा धिंगाणा करतात, याचा विचार करून दान धर्म केला पाहिजे. जिथं पैशाचा चांगला व्यवहार होतो तिथंच पैसा आपण दिला पाहिजे, नाही का? आम्ही एक उत्तम कार्य हाती घेतलेलं आहे आता. पुरुष भजनी मंडळांनी सगळ्या, तुमच्या कानावर आलं की नाही आलं माहीत नाही, येईलच. संत शिरोमणी सावता महाराजाचं मंदिर बांधकाम हाती घेतलेलं. कोण? सगळे जे माणसाची भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, मग सावतामाळी, एलुजी बाबा, माळू बाबा, नवनाथ, इकडलं एक ते मनोहर बाबा, त्यातल्या सगळ्या पुरुषांनी आता सावता महाराजाच्या तर ते सत्पात्री दान त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा चांगल्या कार्यासाठी पुढच्या सावता महाराजाच्या पुण्यतिथीपर्यंत ते मंदिराचं काम पूर्ण होणार आहे. अजून काम सुरू नाही झालं, नेमकाच आता काय ठराव झाला, आता उद्या मीटिंग आहे, होईल लवकरात लवकर सगळ्या गोष्टी होईल. दान सत्पात्री झालं पाहिजे, नाही तर ते जर वाया जात असेल तर मग ते योग्य
नाही, चांगल्याला दान दिलं पाहिजे. वाईटांना जर दान दिलं तर मग त्याचं काही होतं. आता हे दानातून एवढं मोठं कार्य झालं, कार्य होत नाही असं नाही, पण मग ते सगळं सत्पात्री झालं तर मग ती चीज झाल्यासारखं होतं की आपण दिलेला रुपया चांगल्या कार्याला त्या ठिकाणी लागला. हे कार्य झालं, हे झालं, आता फिकीर राहिली नाही. नाही तर आतापर्यंत कसं होतं, ते पाणी यायचं, पत्र गळायचे, गरिबीत दिवस काढले आपण सगळे. पण चला, आपली गरिबी फिटली. चला, गोपाल कृष्ण भगवान. चांडाळ म्हणतो की मी जर तुला ते दान दिलं आणि तू ते तुझ्याकडून जर ते पाप घडलं, त्याचं पाप मलाही लागणार आहे, मलाही नरकाला जावं लागेल. यावरी विश्वामित्र म्हणे, आधी देव पित्रा देणे, मग जे अपवित्र भक्षणे ते पवित्रची होय. विश्वामित्र म्हणू लागला, आधी देव पित्राला द्यायचं आणि मग ते आपण भक्षण करायचं, मग ते पवित्र होतं, असं विश्वामित्रानं सांगितलं. ते तर पातक नाही जाणी, ऐसे मातंगे ऐकुनी, गेला त्वचे ते देऊनी गृहा आत. शेवटी त्यानं ते देऊन टाकलं, त्या चांडाळानं ते मातंगी त्यानं ते देऊन टाकलं आणि निघून गेला. विश्वामित्रे ते त्वचा नेऊनी, इंद्राग्नी चरू विभागुनी, इष्टी केली भाग देऊनी. देवपित्रा ती त्वचा त्यानं त्याची नेली, त्याचे भाग केले. इंद्राचा अग्नी इतर वगैरे रोज काय त्याचे ते अग्नी वगैरे देवाला तो देत होता ते दिले. नंतर विद्युक्त प्रकारे त्वचा वक्षिली पुत्र पौत्रे, तो भाग पावला जळधारी वर्षला सुरनाथ. विधियुक्त पूजा करून त्यानं त्याचं भक्षण केलं. इंद्रालाही त्याचा भाग दिला. त्याचा परिणाम काय झाला, इंद्र प्रसन्न झाले आणि पाऊस पडला. तेने औषधी अवघिया निष्पन्न झालिया, कौशिक निष्पाप होऊन या पावला अमृत सिद्धी. ते पुन्हा सगळ्या वनस्पती निर्माण झाल्या पाऊस पडल्यानं, आणि सगळ्या राज्याचं कल्याण त्या ठिकाणी झालं. राज्याचं कल्याण करण्याकरता राजाला असं कार्य करायचं काम पडलं तर हरकत नाही, कारण त्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलंय, सगळ्याचा प्राण वाचवण्याकरता. त्याच्यातून इंद्राला त्याचा नैवेद्य समर्पित केला आणि मग पर्जन्यवृष्टी पाऊस पडला, सगळे सुखी झाले. असं म्हणून म्हटलं याचा निष्कर्ष सुरुवातीला लावायचा नाही. सुरुवातीला कोणी कौ विश्वामित्र राजावर काय खाल्लं, श्वानाचं कातडं खाल्लं. ते चांगलं आहे का? नाही, ते योग्य नाही, पण त्याचा उद्देश काय होता हे पाहणं महत्वाचं आहे. चला, आलं लक्षात? भीष्म म्हणे, धर्मापरियेसी हेतू धरिगा मानसे, बुद्धीची निबळे रायासी, जय आणि धर्म प्राप्त. म्हणून धर्मराजा बुद्धीच्या बळावर राजाला अर्धा जय आणि धर्म त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. मग बुद्धी वापरून राजानं आपलं कार्य त्या ठिकाणी करावं. जे धर्माचे वैरी निभ्रांत, मिथ्या ज्ञान अभिमानी मत्त, ज्ञानशास्त्रातील लोकवित दृष्टगणे करुणी, जे परविद्या निंदिते, आपली विद्या प्रकट करीती, ते अविद्या वर्णिकांते, जाणे जे राक्षस. आपली विद्या त्या ठिकाणी ज्यांनी निंदा केली आपल्या विद्येची, त्यांचा त्याग करायचा, ते राक्षस आहे. अवघ्यांचे वधी पाही, जो महान दोष आहे तो वध्याचे वधी होई, जाणावे भूपाळे. धर्माला त्या ठिकाणी क्षती पोचवणारा जर असेल तर राजाने त्याचा वध केलायला हरकत नाही. म्हणून का धर्मराया अति तीक्ष्ण न होऊन या, स्वधर्मी स्थापाविया प्रजा सकळ. आणि म्हणून प्रजेच्या विषयी तू अति तीक्ष्ण व्हायचं नाही, आपल्या प्रजेला आपल्या धर्मामध्ये स्थापन करायचं. मृदू झाली या नृपणात, राज्य चोरी होती बहुत, करून या घातपात, येर येरा ते भक्षिते. दोन्ही भाग सांगितले. तीक्ष्णही व्हायचं नाही आणि मृदू जर झाला तर चोऱ्या होतील, धाकच राहणार नाही ना. मग ते सगळं नियमानं त्या ठिकाणी राजानं कायदा पाळायचा, कायद्यानं सगळ्या लोकांना ठेवायचं. म्हणून न्याय मार्गी बरवा, प्रजांचा प्रतिपाळ करावा, हा राजधर्म जाणावा अत्यंत कठीण. जे ते सोयरिक नाही आणि अरिष्टा निग्रह तोही, तथा शिष्ट प्रतिपाळ तोही वर्तेची ना. ते राज्य सर्वोपरी रायासी असे निरैकारी, हे नीती कथली अवधारी शुक्राचार्याची. जी शुक्राचार्याने नीती गंगापुत्र भीष्मांना सांगितली होती तीच युधिष्ठिराला सांगणं सुरू आहे. ते विद्या विनय तत्पर, आचार शुद्ध ब्राह्मण पवित्र, ते सेवावे निरंतर. प्रीतिभावे करून राजानं आचार शुद्ध ब्राह्मणाची सेवा करावी, त्याचेने प्रीतिस्तव पाहे, पावी जेना अपयश भय, प्रीतीने कर्म करिता होय अमृतत्व. ऐशे शांती परविसार, आपद धर्म कथिले पवित्र, क्षीण राजा दीर्घसूत्र आपदावंत. आणि म्हणून असं शांती पर्वामध्ये काही
राजधर्म आलेले आहेत ते आपण पाहिले. त्याचे वर्तन आचरण आणि नानाविध उपाख्यान, शेवटी प्राण संरक्षण पर्यंत कथा. सगळ्या आतापर्यंत या 7व्या अध्यायापर्यंत शेवटी राजाच्या प्राणरक्षणापर्यंत सगळे राजधर्म युधिष्ठिराला सांगितलेले आहेत. भीष्मे कथिली पंडुसुता तेची वंशपायन भारता तेची म्या कथिली संक्षेपता महाराष्ट्र भाषा. भीष्मानं पंडुसुत त्या ठिकाणी युधिष्ठिराला सांगितली, तीच या ठिकाणी वंशपायन यांनी जन्मेजयाला आणि आपल्या समोर मधुकर कवींनी महाराष्ट्र भाषा म्हणजे मराठीमध्ये इथे सांगितलेली आहे. आता पुढील अपधर्म धर्मा सांगो गेला भीष्म उत्तम, ते ऐकावे सप्रेम म्हणे मधुकर कवी. इथे श्री कथा कल्पतरू त्रयोदश स्तबक मनोहरो चांडाल कौशिको उपख्यान प्रकारो सप्तमोध्यायी कथेला श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे या ठिकाणी कथा कल्पतरू या ग्रंथातील 13व्या स्तबकातील 7व्या अध्यायात चांडाळ आणि विश्वामित्र या दोघांच्या संवादाचा प्रकार या 7व्या अध्यायामध्ये पूर्ण झालेला आहे. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. पवित्र आज श्रावण सोमवार आहे. आजच्या पहिल्या श्रावण सोमवाराची ही कथा भगवान शिवजींच्या चरणी, सद्गुरू श्री म्हाळूबाबांच्या चरणी, सती अनुसया माता अत्रि ऋषींच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. रामकृष्ण. आम्ही बी ध्यान देऊ.